नाहीये। मी 24 तारखेला ठीक 11 वाजता ग्रामपंचायत देशमुख समोर मी आमरण उपोषण करत आहे। जर त्या आमरण उपोषणला मला जर धक्काफटका झाला, जर माझा जर मृत्यू झाला, ह्या गोष्टीला सुनील खंडेराव देशमुख प्रशासन आणि ही कमिटी जबाबदार राहणार आहे। हा जो विनंती आहे, माझी बायका बोलली ही तुम्ही सांभाळा। महाड MIDCतील देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीत बिर्ला या नावानं भली मोठी कंपनी नव्यानं आली आहे। मागील काही महिन्यांपासून या कंपनीच्या नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या कामावरून वाद सुरू आहे। काही दिवसापूर्वी प्रकल्पग्रस्त समिती यांनी आपापसात चर्चा करून हा विषय संपुष्टात आणला होता, परंतु आता त्याच विषयाला पुन्हा एक वेगळं वळण लागलंय। देशमुख कांबळे सरपंच सुनील देशमुख हे स्थानिक पुत्रांना त्रास देत असून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे मागत असल्याचा आरोप नागेश देशमुख यांनी केलाय। 4 महिन्यापूर्वी प्रशासनाकडे व पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आलेली होती, परंतु सरपंच सुनील देशमुख यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्या कारणानं नागेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सरपंच सुनील देशमुख यांना यावेळेस ही शेवटची संधी असून सरपंच यांच्या विरोधात रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड, प्रांत अधिकारी महाड, तहसीलदार महाड, महाड MIDC पोलीस ठाणे व ग्रामपंचायत देशमुख कांबळे यांच्याकडे सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केले असून येत्या 24 जानेवारी रोजी देशमुख कांबळे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागेश देशमुख यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। या उपोषण वेळी माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास याला सरपंच सुनील देशमुख, प्रशासन व प्रकल्पग्रस्त समिती जबाबदार राहील, असं नागेश देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितलंय। नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, राहणार देशमुख कांबळे। विषय असा आहे की देशमुख कांबळेचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांनी माझ्याकडे पैसे मागितले होते 1,10,000। त्यांना 1,10,000 पण दिलेले आहेत। मी महाड MIDC पासून ते अलिबाग MIDC मध्ये प्रत्येक अधिकारी साहेबांना प्रत्येकाला पुरावा पण दिलेले आहेत, पॅन्ड्रॉ दिलेले आहेत, पण त्यांच्या अजून काही कारवाई झाली नाही खंडणीची। मागच्या टायमाला त्यांनी पोलीस स्टेशन सांगितलं, महाड पोलीस स्टेशन सांगितलं, आदरणीय माने साहेब आमचे असतील त्यांना सांगितलं होतं की आम्ही गावात मिटून येतो। ठीक आहे, मी गावाचं ऐकलं, मी कमिटीचं ऐकलं, मी सर्वांचं ऐकलं, मी प्रशासनाचं ऐकलं, पण तो ऐकण्याच्या भूमिकेतला सुनील देशमुख आता राहिलेला नाही। तिथनं पुढे 2 दिवसांनी मीटिंग लावली। हे आपले माजी सरपंच अशोक मारुती देशमुख त्या मीटिंगमध्ये परत माझ्याकडे बोलला, मला एवढे पैसे पाहिजे, मला तेवढे पैसे पाहिजेत, मला एवढे पैसे पाहिजेत। मग तुला एवढे पैसे पाहिजेत, मग मला हे कमिटीने आणि गावाने कशासाठी पत्र दिलं का, कुठून दिलं का तुम्ही मला पत्र? तर त्यांनी त्या मीटिंगमध्ये ठरलं गेलं की नाही ते पत्र तुला आम्ही शांत बसण्यासाठी दिले। अरे शांत बसण्यासाठी मग गावाला अख्खे शांत बसलंस का? पण मी शांत बसणार। नागेश देशमुख हा संघर्ष करणारा मुलगा आहे आणि संघर्ष करणाऱ्या पोराच्या नादी लागू नये कधी भ्रष्टाचार माणसाने आणि खंडणीच्या माणसाने। तिथे अशोक मारुती देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ सांगितली की हे काम पुढे जाणार नाही, तुला भेटेल। तुम्ही धंद्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज खोट्या शक्ती घेता। अहो काय वाटते काय तुम्हाला थोडेफार तरी? या गोष्टी करू नका। तुम्हाला समाजात मान सन्मान आहे। आज काय त्या देशमुखाची परिस्थिती? आज माझ्या गावातली पोरं नवीन कंपनी बिर्ला कंपनी येऊन गावामध्ये आज पोरं बाहेर चाललेत गाव सोडून। का? तो नोकऱ्यात का? त्यांची दहशत आहे गावामध्ये, या ठराविक जणांनी दहशत आहे गावामध्ये। यांना हुकुमशाही करायचे, यांना आदिशाही करायचे, यांना इंग्लिशशाही करायचे, यांना म्हणजे आम्हाला घाबरा तुम्ही, आमच्याकडे जायचं नाही। पण नागेश घाबरणार नाही। जसं डॉक्टर चंद्र सूर्य तारे, जसं डॉक्टर बाबासाहेबांचा कायदा आहे तसं नागेश घाबरणार नाही। तुम्ही किती काय करा, पण तुम्हाला एक सांगतो, परत सांगतो, गरिबाच्या वाटे जाऊ नका तुम्ही, गरीब वाटे जाऊ नका। एक स्वप्न असतं आई वडिलांचं आणि ते तुम्ही स्वप्न राख रांगोळी पोरांची केली। आज प्रत्येक देशमुखाचा पोरगा मला असं वाटतं की नोकरी भेटेल, नोकरी काय नाही भेटलं। 180 अजून दिले पण काय नाही झालं। आज माझ्या तोच अन्याय केला यांनी माझा अन्याय केला। सुनील खंडेराव देशमुख अन्याय केला, पैसे घेऊन मला माझा धंदा इथं काढलाय, पण मी घाबरणार नाही। हा धंदा माझा आहे, मीच घेणार। ह्याच्या पुढं कुठला UP बिहारवाला येऊ नये इथं धंद्यासाठी, काय हे मला गावाला लिहून दिले। जर प्रशासनाने जर ऐकलं नाही, मला कुठल्या अधिकारी फोन लावायचा नाही, कारण की तुम्हाला भेटलो, मीटिंग घेतली, तहसीलदार साहेबांची मीटिंग घेतली, तर तुम्ही कारवाई केली नाही आहे। मी 24 तारखेला ठीक 11 वाजता ग्रामपंचायत देशमुख समोर मी आमरण उपोषण करत आहे। जर त्या आमरण उपोषणला मला जर धक्काफटका झाला, जर माझा जर मृत्यू झाला, तर ह्या गोष्टीला सुनील खंडेराव देशमुख प्रशासन आणि ही कमिटी जबाबदार राहणार आहे। हा जो विनंती आहे, माझी बायका बोलली ही तुम्ही सांभाळा। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।
जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।